प्रश्न विचारतो समाजाला की सारथी मराठा समाजासाठी आहे, मग सारथीमध्ये बौद्ध अधिकारी किती? बाबासाहेबांची जय भवानी जय शिवाजी ही बाबासाहेबांची घोषणा. आणि जय भीम या उच्चारामध्ये मला तथागताचं दर्शन झालं पाहिजे, मला राजा बळी दिसला पाहिजे, राजा चारवाक दिसला पाहिजे, तर संत तुकाराम देखील दिसला पाहिजे. विकासजी गायकवाड, त्याचप्रमाणे बौद्ध सहाय्यक संघाचे युवराजजी भोसले, आमचे मित्र संतोष मदने. संतोषनं सुरुवातीला सांगितलं की माझा सुरुवातीचा लेख कोर्टी ते बार्टी आला, आम्ही एका गावचे आहेत आणि म्हणूनच मी सहज उपलब्ध झालो. कारण कोर्टी ह्या शब्दाबरोबर ती जी आत्मीयता आहे की ज्या गावातून आपण जन्म घेतला त्या गावातली व्यक्ती आपल्याला जर बोलवते तर ते एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे उपलब्ध होण्याचं. कारण आता संतोषनं ज्या पद्धतीने सांगितलं की एक 10-15 दिवसापूर्वी एक सर्जरी माझ्यावरती झाली, 15 दिवस बेड रेस्ट घेऊन मी काल आमच्या बार्टीच्या कार्यालयात उपस्थित झालो. कारण काल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही चांगल्या प्रकारे साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा प्रवास आणि तो सांगण्यासाठी बार्टीच्या अधिकाऱ्याची काही आवश्यकता नाही. कारण ह्या विद्यापीठाचं नाव पुणे विद्यापीठ आहे आणि पुणे विद्यापीठात इतके तुमचं जर पॅम्पलेट पाहिलं तर त्या पॅम्पलेटमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये किमान मला इथे 25 डॉक्टर्स दिसत आहेत. त्यामुळं माझ्यासारख्या डॉक्टरची, आणि त्याच डॉक्टर म्हणजे मी पशुवैद्यकीय अधिकारी आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं मी 4 पायाचा डॉक्टर आहे. परंतु 4 पायाकडून 2 पायाकडे झालेला माझा प्रवास म्हणजे कोर्टी ते बार्टीचा प्रवास. मग इतके दिग्गज मंडळी पुणे विद्यापीठात असताना संतोषनं आम्हाला बोलवण्याचं काय कारण आहे बाबा, हा एक मला पहिला प्रश्न पडला. परंतु संतोष मला ओळखतो, कारण ह्या संतोषनं जी अल्पपरिचय करून दिला त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची ओळख 2013ला मी माझं पहिलं आत्मकथन, ज्याला स्वकथन म्हणूया, कारण आत्मा, ईश्वर आणि कर्मकांडाला पहिला फाटा दिला तो तथागतानं. त्यामुळं विलासबाग सरांनी माझ्या शब्दांना आकार दिला आणि ते फ्लॅशबॅक नावाचं आत्मकथन स्वकथन आपले डॉक्टर वासुदेव गाडे सर कुलगुरूंच्या हस्ते, त्याचप्रमाणे न्यायमूर्ती कोळशे पाटलांच्या हस्ते त्या पुस्तकाचं इथं अनावरण झालं, प्रकाशित झालं आणि माझा लिखाणाचा प्रवास खऱ्या अर्थानं त्यानंतर सुरू झाला. स्वकथन लिहिणं हे फार सोपं असतं, कारण मला 2013ची ती तारीख आठवते, कारण आज नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आणि दुसऱ्या दिवशी त्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. मग कोळशे पाटील सरांनी मला विचारलं, अरे सत्येंद्र, तुझं पुस्तक खूप छान आहे, मला यायचंय, पण हे जे दाभोळकरांची हत्या झाली त्यामुळे तू कार्यक्रम रद्द करतोयस की काय? म्हटलं सर, तुम्ही आणि कुलगुरू दोघं जरी असले तरी एका पशुवैद्यकाच्या आत्मकथनाला तिसऱ्याची गरज नाही. कारण मी गेले 25 वर्ष किंवा आता 25 वर्ष झाली, त्यावेळेस काय झाले असतील 2013 पर्यंत, माझे पशूंची जी शुश्रूषा करत, सेवा करत आम्ही कार्यकाळ काढलेला आहे. त्यामुळे म्हटलं तुमच्या हस्ते प्रकाशन होणं ही माझी प्राथमिकता आहे. आणि बघता बघता तो तुमचा मराठी विभागाचा तो हॉल प्रचंड भरला. त्या सभागृहातल्या 2 गोष्टी मला फार प्रकर्षाने आठवतात की डॉक्टर रावसाहेब कसबे सरांनी एक शब्द वापरला की सत्येंद्रमध्ये उत्तम बीज आहे, प्रकटीकरण बाकी आहे. दुसरा शब्द होता न्यायमूर्ती कोळशे पाटलांचा. कोळशे पाटील म्हटले की सत्येंद्रच्या आत्मकथनामुळं मला आत्मकथन लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि कुलगुरूंनी त्याच्यावरती 30-40 मिनिटं त्या सगळ्या आत्मकथनावर आणि एकंदरीत बाबासाहेबांच्या नंतरच्या सामाजिक स्थितीवर ते जे भाष्य केलं, त्या आत्मकथनाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सगळ्यात जास्त मला जो धागा पकडता आला तो म्हणजे कोळशे पाटील सरांनी मला सुचवलेल्या सूचनेचा की सत्येंद्र, आत्मकथनाच्या आता पलीकडे बघायला शिका.
कारण 60-70च्या दशकामध्ये दलित हा शब्द फार असंविधानिक आहे. त्या 10-20 वर्षाच्या कार्यकाळात अनेक जण लिहायला लागले, मग त्यांनी आत्मकथनं लिहिली, मग ती जगभर गेली, वेगवेगळ्या भाषेत गेली. मग कुणी जोगवा लिहिलं, कुणी मागोवा लिहिलं, कुणी अक्कर माशी लिहिलं, कुणी बारामाशी लिहिलं. हा जो प्रवास दुःखाचा आणि वेदनेचा लिहिला, त्याच्यावर कोळशे पाटील सर मला म्हणले, अरे आता काळ बदललेला आहे, इतक्या काळानंतर जशी तुमची अवस्था आहे त्यापेक्षाही भयंकर अवस्था माझ्या मराठा समाजाची पण आहे. त्यामुळे आत्मकथनाच्या सत्येंद्र पुढे जा आणि एखादा हिडन विषय आहे, लपलेला विषय आहे, सुप्त विषय आहे, अशा विषयांमध्ये मग मी कोरेगाव भीमाच्या युद्धाच्या अभ्यासाकडे वळलो. मग कोरेगावचं युद्ध वाचताना आणि अभ्यासताना पहिल्यांदा मला अभ्यास करावा लागला की महार कोण. कारण आपल्याला जर त्या जातीच्या वैभवाची आठवणच नसेल किंवा इतिहासच माहीत नसेल तर तुम्हाला तो इतिहास माहिती करून घेणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे, प्राथमिक कर्तव्य आहे. आणि मग महारांच्या सांस्कृतिक आणि लष्करी इतिहासाकडे मी वळलो. म्हणजे अचानकपणे कोरेगावकडे गेलो नाही. मग मला अनेक टप्पे भेटले की शिवकाळ आणि पेशवे काळातील महारांचा लष्करी इतिहासावर डॉक्टर अनिल कठारेंचं एक संदर्भ ग्रंथ मी वाचनात आला. मग मी अलेक्झांडर रॉबर्टसनचं महारलोक म्हणजे 1934 साली नागपूरमध्ये एक ब्रिटिश विचारवंत येतो, मिशनरी वर्क करणारा मनुष्य येतो आणि महारांवरती तो डॉक्टरेट करतो. हा माझ्यासाठी फार मोठा धक्का होता. आणि मग अलेक्झांडर रॉबर्टसन वाचताना मला महार समाज, महार जात किती वैभवशाली आहे. आणि मग बाबासाहेबांनी त्या जातीविषयीची केलेली पुढच्या काळातली जी टिप्पणी आहे त्या टिप्पणीकडे मी जात राहिलो. बाबासाहेबांनी कोरेगावच्या युद्धानंतर 1927 ला म्हणजे ते युद्ध झालं 1818 आणि बाबासाहेबांची भेट आहे 1927. त्यानंतर तो स्तंभ ज्याला आपण शिवरांची भूमी म्हणतो, शौर्याचं स्मारक म्हणतो, त्या स्मारकाचा इतिहास भारताच्या पुढे हळूहळू यायला लागला. खरं तर 1818चं युद्ध 1822 ला तो स्मारक तयार झालं. तसा ठराव इंग्लंडच्या संसदेमध्ये झाला आणि 4 वर्ष त्या स्तंभाच्या बांधकामाला लागली. म्हणजे ब्रिटिशांनी इथल्या महारांसाठी, ईस्ट इंडिया कंपनीतल्या 500 सैनिकांसाठी एखादं 65 फुटाचं स्मारक उभं करावं ही जगातली सगळ्यात मोठी वैभवशाली गोष्ट आहे. आणि हे सगळं वाचताना मला मग छत्रपती शिवराय, मग राजमाता जिजाऊ, मग छत्रपती संभाजीराजे. कारण आता संतोषजींनी एक शब्द वापरला की संभाजीराजेंचा वध नव्हे, शब्द बदलावा, हत्या. वध हा राक्षसाचा होत असतो. तर छत्रपती संभाजीराजेंची हत्या होण्याचं ठिकाण आणि कोरेगावच्या युद्धाचं ठिकाण हे जॉग्राफिकली भौगोलिक दृष्ट्या सुद्धा फार जवळच आहे. मग त्याच्यामध्ये अनेक थेरीज आहेत. परंतु ह्या सगळ्या इतिहासाकडून मग मी 1463 पर्यंत म्हणजे पुणे विद्यापीठातही माझ्या त्या काळामध्ये जसं आत्मकथन पब्लिश व्हावं म्हणून विद्यापीठाची मदत घेतली, त्यावेळेस आमच्या भोकेफोडे सरांनी मला खूप मदत केली. त्यांची मी आज 2013 नंतर आज त्यांचं नाव किंवा आम्ही संपर्कात असतो एकमेकाच्या. भोकेफोडे सरांनी, संतोष मदनेनं, त्या काळातही युवराजनं आम्हाला सहकार्य केलेलं होतं. आणि आज बराच 10-11 वर्षाचा काळ उलटून गेला. या काळामध्ये सामाजिक न्याय विभागाला वाटलं आणि पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जे आता महाराष्ट्राचे कमिशनर झाले ते आमचे मित्र डॉक्टर राजेशजी देशमुख, हे माझे व्हेटरनरीचे डॉक्टर्स, ते पण 4 पायाचेच डॉक्टर. आणि आता पुणे महापालिकेला जे आयुक्त आले त्यांची काल आमची भेट झाली, तेही आमच्याच कॉलेजचे 4 पायाचे डॉक्टर. म्हणजे पशुवैद्यकांचा प्रवास प्रशासनामध्ये किती मोठा आहे. कारण मंत्रालयात आम्ही पाहतो तो 25% आमचा स्टाफ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा असतो. म्हणजे इतकी त्याच्यामध्ये इफिशियन्सी आहे. अनेक IAS IPS ऑफिसर्स वेटरनरी करून झालेले आम्ही पाहतो.
आणि मग राजेश देशमुखांनी आमची शिफारस त्या काळात मंत्री महोदयांना केली आणि माझा हा प्रवास बार्टीकडं, त्यात अमोल कोल्हे साहेबांसारखे अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि लंपी आजारामुळे मी काही काळ बार्टीतून रिलीव्ह झालो, परंतु त्यानंतर देखील ह्या अभ्यासामुळेच मला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माझं डेप्युटेशन कायमस्वरूपी तिथे ठेवलं. कारण डेप्युटेशनवर जाताना ज्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांचं स्मरण होणं म्हणजेच बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण होणं. ती भावना तुमच्यात असते म्हणून हा जयंती उत्सव असतो. जसं आता मगाशी मी सांगितलं की बौद्ध सहाय्यक संघानं आणि ह्या यशोधरा महिला मंडळानं जी यादी बनवलेली आहे त्या यादीतल्या प्राध्यापक मंडळीने सुद्धा अशा कार्यक्रमामध्ये हजेरी लावावी. कारण आपल्या विद्यापीठाचं नाव आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ. जेव्हा बार्टीचे आमचे मी न सांगता माझे अधिकारी, माझा स्टाफ व आपले विभाग प्रमुख अशा एका विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये चाललेले आहेत, तेव्हा मला न सांगता देखील त्यांनी वेळ काढला. याचा अर्थ बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त होण्याचा त्यांचा प्रवास सुरू आहे. परंतु पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक मंडळींना माझी नम्रतेची विनंती आहे की जेव्हा असे कार्यक्रम अरेंज केले जातात तेव्हा बाबासाहेबांचं तरी स्मरण राहू द्या. आणि अशा कार्यक्रमामध्ये लहान मुलं ही उद्याचे नागरिक होणार आहेत, जरूर होणार आहेत, परंतु इथल्या 416 एकरच्या कॅम्पसमध्ये आज जे बातम्यांच्या पुढे, टीव्हीच्या पुढे बसलेली सगळी मंडळी आहे ते बाबासाहेबांची ऋणी नाहीत का? ते बाबासाहेबांची ऋणी आहे. आणि ज्याला ऋण मान्य करायचंय त्यानं संघाला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बुद्धाला शरण जातो, संघाला शरण जातो, धम्माला शरण जातो, धम्म विचाराला शरण जातो, मग संघाला शरण जातो तो समाजाला शरण जातो का? आपण काही सामाजिक उत्तरदायित्व आपल्यामध्ये आहे का? याचंही आत्मचिंतन, आत्मपरीक्षण, ॲनालिसिस प्रत्येक अधिकाऱ्यानं आयुष्यभर करणं गरजेचं आहे. कारण आम्ही पाहतो 58 वर्ष झाली की भले भले अधिकारी घरामध्ये एकटे पडलेले असतात. ते दिसतात तर एखादा ज्वारीचा डबा घेऊन गिरणीमध्ये. अनेक IAS IPS ऑफिसर्स, आमचे आयुक्त, आमचे सहाय्यक सह आयुक्त राहिलेली मंडळी, 2-2-2.5 लाख पगार घेतलेली मंडळी, जेव्हा रिटायरमेंट नंतर, एक तर रिटायरमेंटच्या दिवशी त्या माणसाची पात्रता कळते. त्या रिटायरमेंटलाच आमचा स्टाफ जेव्हा विरोध करतो की 50 रुपये का द्यायचे बाबा आम्ही कॉन्ट्रीब्युशन, त्याच वेळेस त्या साहेबाचं मूल्यमापन झालेलं असतं. त्यामुळं कुठल्याही अधिकाऱ्यानं त्याच्या कार्यकाळात आपण किती प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आता बघा, डॉक्टर झाला म्हणजे काय, त्याला एक क्लास 1 ऑफिसरचा दर्जा मिळाला, एक 5-25 वर्षाची त्यानं सेवा केली आणि मग काय ती सेवा त्याच्या कुटुंबापुरतीच मर्यादित आहे काय? मग तो जो 10-12 तास शासनामध्ये देतोय त्या 10-12 तासातलं किती तास तो समाजासाठी देतोय? गेले 1.5 वर्ष मी बार्टीमध्ये फार चांगल्या काही घडामोडी घडवल्या, त्याला सगळे माझे साक्षीदार आहेत. मी खोटं कधी बोलत नाही, माझं नावच सत्येंद्र आहे. फक्त इंद्र मला नको होता पण वडिलांनी दिला. तर मी बार्टीत आल्यानंतर एक माणगावची ऐतिहासिक परिषद बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची जी झाली आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांना लीडरशिप मध्ये डिक्लेअर केलं, नेतृत्व, नवीन नेतृत्व तयार केलं. कारण अस्पृश्य समाजाचं नेतृत्व मराठा समाजाकडे होतं, विठ्ठलरामजी शिंदेकडे, आणि त्यांचा प्रवास काँग्रेसकडे होतोय असं लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबांना, हायली क्वालिफाईड बाबासाहेबांना त्या माणगावच्या परिषदेमधून नेतृत्व दिलं. मी ती माणगावची परिषद शासनाच्या दरबारात घेतली. आता ही परिस्थिती तिथे पण असते. शासकीय कार्यालयामध्ये कुठलीही नवीन गोष्ट करायला गेलं की आपला वरिष्ठ म्हणतो बाबा नोकरी सांभाळ. वरिष्ठाला धमकी देण्या वाचून दुसरं काही काम नसतं, असं माझं गेले 25-26 वर्षाचं अवलोकन आहे, अनुमान, निरीक्षण आहे. माझ्या महासंचालक सरांना सांगितलं की माणगावची परिषद शासन दरबारी येणार. मग माणगावची परिषद आली. मी भीमराव आंबेडकर साहेबांना सांगितलं, म्हटलं परिषद फार महत्वाची आहे, आणि तो कार्यक्रम आला. त्यानंतर गोपाळ बाबा वलंगकरांचं रावडळ गाव महाडच्या जवळ आपल्याला सापडतं.
आणि बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अगोदर 1866 मध्ये विटाळ विध्वंसन नावाचं विनंतीपत्र या देशातला शंकराचार्याला प्रश्न विचारणारा गोपाळ बाबा वलंगकर त्या रावडळ गावी जन्माला येतो, जो लष्करामध्ये सुभेदार असतो, हवालदार असतो. म्हणजे बाबासाहेब जे म्हणतात की माझ्या कोकणातले लोक हे आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर शैक्षणिक दृष्ट्या देखील संपन्न होते, याला प्रमाण मिळतं. ईस्ट इंडिया कंपनीतलं लष्कर जर आपण पाहिलं तर 70 ते 75 हजार महारांचं लष्कर हे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मला दिसतं. आणि मग मी इतिहासामध्ये झपाटत गेलो. माझं पशुसंवर्धनचे माझे पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते सर्जरीमध्ये आहे. मी जशी वाघाची सर्जरी केली तसं मग इतिहासाचं चिरफाड करायला निघालो. आणि मग जसं वाचत गेलो, अभ्यास करत गेलो तसा आनंद मिळत गेला. आणि त्याच आनंदाचा परिणाम म्हणून बार्टीमध्ये विभाग प्रमुख या चांगल्या पदावरती मला काम करण्याची संधी मिळाली. कारण मित्रांनो, आपण आपलं आत्मपरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. एवढं देखील मी आता सांगू शकतो. कारण वयाच्या 55-56 पर्यंत मी काय दिवे लावले ते माझ्या डिपार्टमेंटला माहिती असतात. त्यानंतर डेप्युटेशनवर कसा गेलो हे बी बऱ्याचशा नजदीकच्या लोकांना माहिती असतं. केवळ राजेश देशमुख कलेक्टर मित्र होता म्हणून माझी शिफारस झालेली नाही, तर गेले 12-13 वर्ष मी छत्रपती संभाजीराजाला वाचतोय की ज्या राजाला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरचा घटनाकार म्हणतो. कारण वेठबिगारीचा पहिला कायदा महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजांचा आहे. त्यानंतर स्वतःचा अंगरक्षक महार समाजातून नेमणारा छत्रपती संभाजीराजा आहे. म्हणून आपल्याला छत्रपती शिवराय उलगडताना मराठेशाहीचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पेशवाई लक्षात येत नाही. आणि पेशवाई आणि मराठेशाही मधलं फरक जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला भीमा कोरेगावचं रिझनिंग होत नाही. मग ह्या सगळ्या इतिहासाबरोबर मी चालत राहिलो. मग माझा हा प्रवास इथपर्यंत आला की आता मला एक स्वप्न पडायला लागलं की भीमराव ते बाबासाहेब असा संकल्प का करू नये. कारण आजच्या विद्यार्थ्याला 18च्या 35च्या जसं सुनीताताईंनी सोशल साईट्स नेटवर्क आपलं काय ते गुगल बिगल हे लोक जास्त मुलं मोबाईलवरती असतात, आपणही असतो. अक्षरशः 2-2 मिनिटांना मोबाईलकडे हात जातो पण पुस्तकांकडे जात नाही. अशा काळामध्ये जर बाबासाहेबांच्या जडणघडणीचा प्रवास ट्रान्सफॉर्मेशन आहे त्यांचं भीमराव ते बाबासाहेब, त्याच्यामध्ये मला सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वडिलांचं दिसतं. ते म्हणजे रामजी बाबांचं, की रात्रीच्या 3 वाजेपर्यंत जागून मुलाला उठवणारा बाप हा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा मी पाहिला. म्हणून रामजी बाबांचा जो प्रवास आहे, भीमरावाला पुस्तकं घेऊन देताना स्वतःच्या बहिणीकडे किती आगतिकतेने ते जातात, कसे पैसे आणतात, दागिना मोडून पुन्हा बहिणीला पैसे देतात, पण भीमरावाच्या पुस्तकांची निकट लक्षात घेऊन एवढा मोठा त्याग त्या रामजी बाबांनी केलेला आहे. या रामजी बाबांपासून मग छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराज असतील, शाहू महाराज असतील, ज्यांच्या फेलोशिपवर ज्यांच्या स्कॉलरशिपवर बाबासाहेब कोलंबियात जाऊ शकले, ऑक्सफर्डमध्ये जाऊ शकले. आणि मग हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे, मग मी पुढे वाचत गेलो तर सुरभा नाना टिपणिसांचं जे महाडच्या सत्याग्रहामधलं काम आहे, मग मानगावच्या परिषदेमध्ये त्या पाटलांचं जे काम आहे, जैन समाजाचे पाटील आहे, हे काय सांगतंय. महाडच्या सत्याग्रहात तर सहस्रबुद्धे चित्रे आणि सुरभा नाना टिपणिसांचं एवढं मोठं काम त्या महाडच्या सत्याग्रहामध्ये दिसतं. परंतु आपल्याला बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना या लोकांना बाजूला करून कसं पुढे जाता येईल, म्हणून त्यांचं बाबासाहेबांचं सोशल इंजिनिअरिंगचं उत्तम उदाहरण म्हणून आम्ही भीमराव ते बाबासाहेब ही वेब सिरीज बार्टी मार्फत निश्चितपणे करणार आहोत. त्यासाठी आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे माझे निरोप पोहोचले, कारण तेच माझ्या खात्याचे मंत्री महोदय आहेत. परंतु लोकसभेची आचारसंहिता लागली आणि माझा विषय त्यांच्याकडे पोहोचला. त्यामुळे लोकसभा जशी होईल तसा विषय आमच्या फडणवीस साहेबांकडेही पोहोचलेला आहे.
आज आमचे मित्र बंटी शेठ कांबळे म्हणून आहेत, जे राष्ट्रपती अब्दुल कलामांचे सहाय्यक राहिलेले आहेत, ते समोर बसलेले आहेत. त्यांनी ही बघा, मदत करणारे लोक उभे असतात, परंतु तुम्हाला काम करण्याची तुमची तळमळ असायला हवी. कारण बार्टीमध्ये आल्यानंतर आमचं कार्य काय, पहिल्यांदा कार्य आहे की उद्या एमपीएससी यूपीएससीतून शेड्यूल कास्टची मुलं अधिकारी व्हावी. शेड्यूल कास्टमध्ये 59 जातीचा अंतर्भाव होतो हे मला बार्टीत गेल्यावरच कळालं. कारण तोपर्यंत तसा संबंध कधी आला नाही. कारण भारतात, महाराष्ट्रात 3 अस्पृश्य जाती म्हणून संबोधले जातात. महार, जे आज बौद्ध आहेत, त्याचबरोबर चर्मकार आहेत, चांभार आहेत, मातंग आहेत. परंतु अशा 59 जाती महाराष्ट्रात आहेत की ज्या शेड्यूल कास्टमध्ये आहेत. म्हणजे आरक्षणातून फक्त बौद्धांचाच फायदा झाला असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडायला ह्या 59 जातीचं उदाहरण आमच्याकडे आहे. म्हणजे आरक्षणामध्ये ओबीसी वर्ग इतक्या जातीचा आहे. म्हणजे भारत देशात जर आपण पाहिलं तर 6000 प्रमुख जाती मला दिसतात, तर 72,000 उपजातींचा हा देश आहे. परंतु बौद्धांनाच टार्गेट केलं जातं. कारण बौद्धांची प्रगती म्हणजे कालपर्यंत सेवक असलेला मनुष्य आज अधिकारी म्हणून मधल्या खुर्चीत बसतो कसा, याचं हे पोटशूळ आहे. आणि म्हणून आरक्षणाला विरोध आहे. पण आरक्षण हा शब्द मला चुकीचा वाटतो. ते प्रतिनिधित्व आहे, ते दॅट इज अ रिप्रेझेंटेशन. आणि म्हणून इतिहासाकडे जाताना आपल्याला बघा, बाबासाहेबांनी 1940ला एक प्रश्न विचारला, हू वेर दी शूद्राज. म्हणजे या देशातल्या छत्रपती शिवरायांच्या शूद्र समाजाला, ज्याला शूद्रच समजलं गेलं, त्या समाजावरती बाबासाहेबांनी ग्रंथाचं लिखाण करावं आणि शूद्रपूर्वी कोण होते हा प्रश्न देशाला विचारावा, जगाला विचारावा. पण शूद्र म्हटलं की आम्हीच, अतिशूद्र म्हटलं की आम्हीच, मग क्षत्रिय म्हटलं की आम्ही, असं का नको, का म्हणत नाही तुम्ही? कारण वी आर नॉट इन द क्लास, वी आर इन द कास्ट. कारण वर्ण व्यवस्थेमध्ये आम्हाला स्थानच नव्हतं. मी बऱ्याच ठिकाणी पाहतो, त्या पेशवेकालीन ज्या कार्यकाळामध्ये 111 वर्षाच्या पेशवे काळातला मी इतिहास पाहतो, तेव्हा शिक्षा इतक्या भयंकर पेशवा हा अतिशूद्रांना द्यायचा की आमराईमध्ये एखादा आंबा जरी उचलला तर त्याचे हातपाय कापण्याचे आदेश पेशव्याने दिलेले आहेत. अशा अॅट्रॉसिटीज ह्या पुणे शहरात झालेल्या आहेत. गुलटेकडीला महार आणि मातंग समाजाचे शिरछेद झालेले आहेत. म्हणून माझे वाडवडील पूर्वज पूर्वेकडे आजही सूर्य नमस्कार करतात आणि पुण्याच्या गुलटेकडीला नमस्कार करतात. आता जर इतिहास 200-300 वर्षातला आपण जर विसरत चाललो तर उद्या बाबासाहेबाला विसरणार आहोत. त्या भीमा कोरेगाव माझ्या आत्मकथनाच्या वेळेस मी इथल्या काही प्राध्यापक मंडळींना भेटलो. मी त्यांचा नामोल्लेख करणार नाही. आणि मी पशुवैद्यकीय अधिकारी आहे. मी लिखाणाचा प्रयत्न केलेला आहे. मी एक आत्मकथन लिहिलंय, सर मला काही सूचना करा. कारण आम्ही सर्जन आहे. सर्जन हा वृत्तीनं पण सर्जनच असतो, वागण्यानं सर्जनच असतो. तर त्यावेळेस त्यांनी काही म्हणे वाचून मी पाहिल, परंतु त्यांचं सहकार्य काही पुढे दिसलं नाही. मग उत्तम कांबळे सरांना मी भेटलो. म्हटलं सर, आत्मकथन लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि हे आत्मकथन का लिहिलं मित्रांनो, तर 2007ला नुसता पोपटपंची करणारा मी अधिकारी नाही, तर 2007ला माझ्या गावी कोर्टी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथं बुद्ध मूर्तीची मी पहिल्यांदा आयुष्यात प्रतिष्ठापना केली आणि इट वॉज माय टर्निंग पॉइंट. ते लिहावं म्हणून सोशल इंजिनिअरिंग सिद्ध केलं म्हणून आत्मकथन आलं. आत्मकथन आलं म्हणून कोळशे पाटील आले, म्हणून रावसाहेब कसबे सर आले. मग माझं कोरेगावचा इतिहास सुरू झाला. मग महारांकडे वळलो. मग मला हळूहळू बाबासाहेब, कारण बाबासाहेब आंबेडकर नावाचं रसायन या देशातल्या अभ्यासकालाच नव्हे तर जगातल्या कुठल्याही विचारवंताला आणखी 200 वर्ष लागतील बाबासाहेब समजायला. कारण बाबासाहेबांची 35 विशेषणं आहेत. पहिलं विशेषण आहे इकॉनॉमिस्ट, अर्थतज्ञ. सत्येंद्र चव्हाण सांगू शकतो का? बाबासाहेब आहेत जलनीतिज्ञ. बाबासाहेब आहेत मानववंशशास्त्रज्ञ. सांगू शकतो का एखादा व्याख्याता? नाही सांगू शकत. मग आपल्या लायक्या काय आहेत, आपण काय कमवलंय, मग आपण बाबासाहेबांच्या जयंतीला आपण समाजाला काय देतोय, हे प्रश्न आता सगळ्या साक्षर लोकांनी स्वतःला विचारायचे आहे. आणि जर तुम्ही प्रश्न विचारू शकला नाहीत तर तुम्हाला जे
ज्याला तुम्ही निरक्षर म्हणता, निरक्षरांच्या संघटना म्हणता, अडाण्यांचे पक्ष म्हणता, दाढी वाहलवलेल्यांचे पक्ष म्हणता, अशी टीका टिप्पणी करण्याचा कुठलाही तुम्हाला अधिकार नाही. कारण 14 एप्रिलला वर्गणीचे 500 रुपये दिले की तो जर शिक्षक, तो जर अधिकारी त्या 500 रुपयाचा हिशोब जर त्या कांबळेला वर्षभर विचारत असेल तर त्याच्यासारखा नालायक अधिकारी जगामध्ये कुठला नाही. कारण बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपण 20वा हिस्सा, कसला 20वा हिस्सा, 20 रुपये खर्च करायला समाज तयार नाही. मी बार्टीमध्ये आता कालच्या जयंतीचा कार्यक्रम होता, माझ्याकडं IBPS विभाग आहे सर. महाराष्ट्रामध्ये जी मुलं आपली जास्त चांगलं शिक्षण घेऊ शकत नाहीत, पदवीधर होतात तुमच्या विद्यापीठामधून, ते बँकेत क्लार्क व्हावेत, रेल्वेत जावेत, LICत जावेत, पोलीसमध्ये जावेत, म्हणून एक विभाग माझ्याकडे आहे IBPS नावाचा. त्याचं 100 ते 150 करोड बजेट माझ्याकडे आहे. परंतु त्या IBPS सेंटरमध्ये पहिला विभाग प्रमुख माझ्या बार्टीनं पाहिला की एकाच दिवसामध्ये 5 संस्था मी तपासल्या आणि पहिला विभाग प्रमुख जो बाहेर पडला. नाहीतर 1,75,000 पगार प्लस 25,000 शासनाने मेहरबानी. त्यानंतर ड्रायव्हर आहे, गाडी आहे, म्हणून पार्किंगला सुद्धा काही विभाग प्रमुख येतात. कारण आमच्याकडे बघा, शेड्यूल कास्टची जर बार्टी संस्था आहे तर विभाग प्रमुख जर तळमळीचे नसतील, त्या समाजाचं नेतृत्व करणारे नसतील, तर त्यांना ती पोटतिडीक राहील का? मग मी प्रश्न विचारतो समाजाला की सारथी मराठा समाजासाठी आहे, मग सारथीमध्ये बौद्ध अधिकारी किती? महाज्योती OBC साठी आहे. अशा म्हणजे फक्त बार्टीच अनुसूचित जातींसाठी दिली असा समज करून घेऊ नका. बार्टी ही 78 सालची, तिच्यानंतर तिच्या प्रोटोटाईपवर सारथी झाली, मराठा समाजासाठी झाली. आज ब्राह्मण समाजासाठी सुद्धा अमृत आहे. म्हणजे प्रत्येक समाजातल्या घटकांकरता अशा स्वायत्त असलेल्या संस्था निर्माण झालेल्या आहेत. प्रश्न असा आहे की आपल्या विद्यापीठांनी, आणि बिफोर आय फॉरगेट, आता आज प्रकुलगुरू माझ्या बरोबर आहेत, तुमच्या देवकर सरांबरोबर पाली विभागाबरोबर ते टायप माझ्याच विभागाचा आहे. मी प्रकाशन प्रसिद्धी प्रमुख आहे. आणि पालीला गौतम चाबुक सर साहेबांनी जे 5 कोटी 7-8 वर्षापूर्वी जे आणले होते बार्टीमध्ये, त्या 8 कोटीला आत्ताशी कुठं मी पाणी घातलं आणि एक अंकुर फुटला आणि एक 30-35 लाखाचा पहिला चेक त्या आमदार महोदयांना दिला. म्हणजे 8 वर्ष आमदार महोदयांनाच बार्टीतला पैसा काढता येत नव्हता. म्हणजे बार्टी ही इतकी रिजिड का होती याचं उत्तर आहे. म्हणजे पैसे शासनाकडून मंजूर करताना मला माहिती आहे चाबुक सर साहेब होते, त्यावेळेपासून मी तो कोरेगावचा सिनेमा करण्यासाठी धडपडत होतो. आणि त्याचे 5 कोटी त्याला आत्ता धक्का लागला मी आल्यानंतर. म्हणजे पालीचा विषय पुणे विद्यापीठाबरोबर आमचं टायअप आहे. त्याच्यामध्ये आता फर्निचर घेण्यासाठी किंवा पुणे विद्यापीठानं सावित्रीबाईंचं नाव आहे. म्हणजे अशा व्यक्तीचं नाव ह्या विद्यापीठाला दिले गेलंय की ज्या माईचा मृत्यू देखील अस्पृश्याला पाठीवर घेऊन व्हावा. म्हणजे नुसतं पाणी खुलं केलं नाही तर अस्पृश्याला पाठीवर घेऊन प्लेगच्या साथीमध्ये जी माई जाते तिला बाई तरी कसं म्हणावं, तिला माईच म्हटलं गेलं पाहिजे. म्हणून माझा समाज तर प्रचंड भावनिक आहे. मी तथागत बुद्धानंतर या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्यात मोठं महत् कार्य केलं असेल तर ज्योतिबा फुलेंनी केलं. जसं छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध इतकं मर्यादित महात्मा ज्योतिबा फुले नाहीत, तर छत्रपतींवरचा पहिला पोवाडा, छत्रपतींची पहिली जयंती ही देखील ज्योतिबा फुलेंचंच कार्यकर्तृत्व. आणि त्या ज्योतिबा फुलेंचं निधन झाल्यानंतर 1890ला ते गेल्यानंतर 91ला बाबासाहेबांचा जन्म होतो आणि बाबासाहेबांसारखा प्रकांड पंडित फुलेंना गुरु मानतो. त्यानंतर आज फुले किती जणांच्या घरामध्ये फुलेंची प्रतिमा आहे हा एक संशोधनाचा प्रश्न आहे. कारण आता आमचीच लोक जर बाबासाहेबाला लपवायला लागली तर आता फुलेंबद्दल कसं आपण बोलायचं? मग राजा बळी, राजा चारवाक, तथागताचं दर्शन कसं होणार? कारण जय भीम या उच्चारामध्ये मला तथागताचं दर्शन झालं पाहिजे, मला राजा बळी दिसला पाहिजे, राजा चारवाक दिसला पाहिजे, तर संत तुकाराम देखील दिसला पाहिजे.
कारण बाबासाहेबांची जय भवानी जय शिवाजी ही बाबासाहेबांची घोषणा. महाडच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांच्या लेटर पॅडवर हा जेव्हा शब्द मला दिसतो तेव्हा ती राजकीय पक्षाची जहागिरी नाही हे मला सिद्ध होतं. म्हणून बाबासाहेब वाचून घेणं आणि समजणं आणि तो अंमलात आणणं ह्या फार कठीण गोष्टी आहेत. बघा, सुरुवात जी झाली, आता पुणे विद्यापीठात येताना मला असं वाटलं की आता चांगलं ब्लेझर घालून जावं बाबा, कारण विद्यापीठातले सगळे इतके डॉक्टर लोक, प्राध्यापक, माझ्यासारखा जनावराचा डॉक्टर पुन्हा मला धरायचे, काही इतिहास चुकीचं सांगताय बाबा. मग काही विद्यार्थी असे बसतील, असे प्रश्न विचारतील की बाबा आम्हाला काहीतरी आणखी माहिती द्या. मग त्या विद्यार्थी दिसले नाहीत. पण एक चांगला आनंद झाला की संतोषनं मला किमान कान उघडणी करण्याकरता तरी मला इथं बोलवलं. त्याबद्दल संतोषचे मी आभारच मानतो. कारण आम्ही कोर्टी ते बार्टी, आम्ही कोर्टी फार गाव आमचं फार फेमस आहे. म्हणजे आम्ही तर फेमस करणारच आहे त्याला. कारण आम्ही बघा, त्या कोर्टीमध्ये माझा जिथं जन्म झाला तिथं 25-30 वर्षापूर्वी आमच्याच वस्तीमध्ये बाजूला बैल कापला जायचा आणि त्याचे मटणाचे खोते बाहेर पडायचे. मग बाजूचा अस्पृश्य वाडा, मग तो यायचा. म्हणजे त्या 30-35 वर्षातली ही शिक्षणाची क्रांती. आणि माझ्या वडिलांनी आम्हाला 5 जणांना दिलेलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण. आज माझे मोठे भाऊ डीन आहेत सातारा मेडिकल कॉलेजचे. पण आलोय कुठून? त्या 5-7 पत्र्याच्या घरातून. कारण आज दिन झाला हो, पण त्याचं बीज कुठं होतं? त्याच 5 पत्र्यामध्ये होतं. त्यामुळं वर्षातून सगळ्या नोकरदार मंडळीनं गावाकडे 2 दिवस जावं. 2 दिवस नाही शक्य झालं तर 1 दिवस जावं आणि तिथल्या लोकांना 500 रुपयाची नोट किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव झाली तर तुमचा जो हव्यास आहे पैसे मिळवण्याचा तो कमी व्हायला मदत होईल. तुम्हाला आनंद मिळायला सुरुवात होईल. तुम्ही फार सिनियर आहात काय कसं, तर मीही सिनियरकडे पोहोचलोय दिसत जरी नसलो तरी. आता 2 वर्षावर माझंही निवृत्ती आहे. पण निवृत्त होण्याच्या अगोदर भीमराव ते बाबासाहेब दाखवलं तर मृत्यूला कवटाळायला कुठल्याही सेकंदाला ही शरीर तयार आहे. कारण आपण काय केलं हे बाबासाहेबाकडे मला पाहायचंय जाताना आणि दाखवायचंय मित्रांनो, की बाबासाहेबाकडे पाहून मी डोळे मिटायला मला आनंद होईल की मी बाबा तुझ्या ऋणातून एवढा का व्हायना मुक्त झालो. कारण मी जे हिडन आहे, जे सुप्त आहे, जे लपलेलं आहे तो त्या इतिहासाला साथ घालतोय. म्हणून मला बाबासाहेब आंबेडकर ही केमिस्ट्री आपल्याला फार फुकट मिळाली. बाबासाहेबांसारखं हायली क्वालिफाईड लिडरशिप डिस्क्वालिफाईड लोकांना मिळालं. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर नावाचं हे लिडरशिप आपल्याला समजायला खूप उशीर लागतोय. कारण बाबासाहेबांचं एका स्टेटमेंटवर आपण विचार केला तर आपण थक्क होतो की बाबासाहेब शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. साधं वाक्य आहे. मग वाघीण म्हटले की ती गुरगुर करते. म्हणजे बघा ना, एका टायटलवर बाबासाहेब लक्षात यायला लागतात. बरं, प्रत्येक वेळेस बाबासाहेबांचं लिखाण मला आमचे डॉक्टर डांगे, शिवाजी डांगे सरांचा उल्लेख करायला आवडेल. जे प्रिन्सिपल कमिशनर आहेत कस्टम आणि एक्साईज मध्ये कलकत्त्याला, ते गुजरातचे देखील कमिशनर होते. मी त्यांना परवा भेटायला गेलो. सर म्हणलं ते मराठा समाजाचे. सरांना म्हटलं तुम्ही माझ्या भीमराव ते बाबासाहेबचे पहिले सल्लागार. म्हणजे मराठा समाज आज बाबासाहेब वाचतो, बुद्धाला देखील वाचायला तो लागलेला आहे. मग माझा समाज नक्की वाचतोय का तो फक्त सेलिब्रेशन मध्ये आहे? आणि नुसतं सेलिब्रेशन कधी होत नसतं मित्रांनो, त्याला अगोदर विचारांचा जागर करावा लागतो. विचार जर तुमचे प्रामाणिक असतील तर तुम्हाला बोलवण्याची गरज लागत नाही. लोक ऑटोमॅटिक आपोआप विद्यार्थी वर्ग तुमच्याकडे धावतो. आज बार्टी मधल्या आमच्या UPSC सेंटरची मुलं मी 15 मिनिटाचं मार्गदर्शन करावं म्हणून ह्या आमच्या नियंत्रकाला विकासला विनंती करतात. सरांनी आम्हाला फक्त 15 मिनिटं द्यावीत. हे का होतं? एक पशुवैद्यक UPSCच्या मुलांना काय मार्गदर्शन करू शकतो? तर पशुवैद्यक 2 पायाच्या डॉक्टर पेक्षा हुशार असतो. तो व्हॉइसलेस ॲनिमलची ट्रीटमेंट करतो. कारण बघा, हे मुक्यांची सेवा करून आम्ही मुक्यांची, बघा बाबासाहेबांच्या पहिल्या वर्तमानपत्राचं नाव बाबासाहेब पत्रकार संपादक, म्हणजे विशेषणापैकी मी बोलतोय. वेळ फार कमी आहे.
बाबासाहेबांनी मुक्यांना पहिल्यांदा नायक केलं, मग जनतेला साथ घातली, मग जनतेला म्हणले तुम्ही सगळे बहिष्कृत कोण कोण आहात, आणि मग शेवटी ह्या बहिष्कृत जनतेला गोळा करून प्रबुद्ध भारताकडे बाबासाहेबांनी नेलं. प्रत्येक टायटल बाबासाहेबांचं इतकं प्रचंड थक्क करणारं, विचार करायला लावणारं बाबासाहेब मला दिसतात. आणि बाबासाहेबांच्या या सगळ्या वाचनातून, लेखनातून, चिंतनातून मी आता बार्टीमध्ये, मी नव्हे तर बार्टीचा एक उपक्रम आहे, विद्यार्थी मित्रांना सांगायला मला आवडेल. हे जे संविधान आहे हे माझ्याच विभागातून मी आज तुम्हाला ते दिलेलं आहे. असे संविधानाबरोबर अनेक बाबासाहेबांचे ग्रंथ, शाहू फुलेंचे ग्रंथ 85% डिस्काउंट, म्हणजे माझ्याकडे आता 5.5 कोटी रुपये फक्त पुस्तकांसाठी आहेत, तर 85% डिस्काउंट बार्टीमध्ये आपण त्या पुस्तकांचं वितरण करत असतो. भगवान बुद्धांचा म्हणजे बाबासाहेबांचा शेवटचा ग्रंथ बुद्धा इंडिज धम्मा तो अवेलेबल आहे. असे 35 टायटल्स माझ्याकडे आहेत. सयाजीराव गायकवाडांची ग्रंथ संपदा माझ्याकडे आहे. तर ह्याचा सगळ्याचा फायदा विद्यार्थी वर्गानं, जरी माझ्यासमोर विद्यार्थी कमी दिसत असतील पण हे बाळ गोपाळ दिसले मला फार आनंद झाला. कारण लहान मुलांमध्ये सुद्धा रमायला आता जसं जसं वय वाढतं तसं मग आजोबा होण्याचं पण स्वप्न पाहतो. कारण आता मोठी मुलगी डॉक्टर झाली, आणखी 1-2-3 वर्षानं तिचं बाळ आलं की तोपर्यंत माझं रिटायरमेंट. मग कसलं असलं ब्लेझर आणि बिझर आपलं घालायची बंडीन बसायचं घरात. परंतु गप्प बसणारा मी नव्हे, मी बाबासाहेबांच्या या सगळ्या पथावरचा एक छोटासा मार्गदर्शक आहे. आणि माझं कार्य मी कधीही थांबवणार नाही हा आशावाद तर मला निश्चित आहे. राजकारणाला मी वाईट अजिबात म्हणत नाही, कारण मला 2 रंग खूप खुणावू लागलेले आहेत. निवृत्तीच्या काळानंतर मला 2 रंग फार आवडतात, एक म्हणजे खादी आणि दुसरा म्हणजे चिवर. भंते यश यांचं नाव घ्यायला मी विसरलो, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. परंतु या सगळ्या प्रचार आणि प्रसारामुळं आणि बौद्ध धम्माचं स्थान, तर मी आता येता येता एक थोडी उजळणी केली. बौद्ध पर्व नावाचं वागो आपटेंचा एक संदर्भ ग्रंथ मला आढळला, मला आवडणारं पुस्तक आहे. वागो आपटेंनी त्या काळामध्ये बौद्ध पर्व बाबासाहेब जिवंत असताना लिहिले होतं. आणि बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की सगळ्या नवबौद्धांच्या हातात मी हे पुस्तक, हा ग्रंथ देऊ शकलो असतो. तर त्या ग्रंथामध्ये बुद्धिझम, बौद्ध धर्म इतरांपासून कसा वेगळा, याबद्दल फार चांगलं पॉल कॅरेस म्हणून एका विचारवंतानं मत मांडलंय की बुद्धिझम वॉज द फर्स्ट प्रॉफिट which proclaims importance of morality in the religion. आणि नुसतं एवढंच नव्हे तर बुद्धिझम वॉज द फ्री आयकोनोक्लास्ट, फ्री रॅडिकल थिंकर, आणि बुद्धिझम वॉज द फर्स्ट रिलिजन ऑफ सायन्स, असं पॉल कॅरेसनं त्या काळात म्हटलं. म्हणजे बुद्धिझमकडे जाताना बघा, आह साळुंखेंचा सर्वोत्तम भूमिपुत्र आज मराठा समाजाचा आहे. आह साळुंखेंची ओळख सगळ्यांना आहे. अतिशय चांगली ग्रंथ संपदा आपल्याकडे. मला बुद्ध त्यांचा जेव्हा आह साळुंखेंचा वाचला तेव्हा मला तथागताची फोड लक्षात आली. मग मला प्रवर्ज शब्द लक्षात यायला लागला, मला श्रामनेर शब्द कळायला लागला. कारण आपण म्हणतो की संविधान आमच्या बापानं लिहिलं, पण संविधान वाचलं का? संविधानाचा वापर आपल्या आयुष्यात केलाय का? कुठल्या कायद्याचा वापर आपण केलाय? आणि एकच साहेब बाबासाहेब म्हणणाऱ्यांचं प्रेम लक्षात येतं, पण तुमच्या मुलांना तुम्ही बाबासाहेबांसारखे साहेब करणार आहात की नाही, असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये जन्माला यायला हवेत. राजकीय जी संघटनेची जी अवस्था आहे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, पुढच्या काळात निश्चित करेल. कारण तो देखील मला तो विशिष्ट म्हणजे बाबासाहेबांना राजकारण तो वर्ज केलेलं नाही. बाबासाहेबांना काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात देखील 2-3 वेळा मंत्रिपद, त्याच्यातच ऊर्जा मंत्री असताना MSCB आलं, त्यानंतर हिराकूड धरण बाबासाहेबांच्या साह्यानं आलं, भाकरा नांगर आलं. बाबासाहेबांनी 1935 ला अनुसूचित जातींची सूची पहिल्यांदा केली. म्हणजे स्वातंत्र्य कायदा मंत्री होण्याच्या अगोदरही बाबासाहेब ज्या काळात मंत्री राहिले त्या मंत्रिपदाचा यथेच्छ उपयोग बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात केला. त्यामुळं फ्लेक्झिबिलिटी आपल्या समाजानं जपली पाहिजे. शेवटच्या शब्दावर मी जाईल, तुमचा जास्त वेळ घेणार नाही.
कारण 15 दिवस तर मी बेडवरच होतो मित्रांनो, कारण फार गुंतागुंतीची सर्जरी माझ्यावर झाली. काल माझी मिसेस फार आगतिक होती की जाऊ नका, ब्लिडिंग होतंय, तुम्ही आता दुसरे पण एचओडी आहेत ते कार्यक्रम करतील. म्हणलं नाही, जिथं बाबासाहेब आंबेडकर जिथं नाव येतं तिथं आपल्यासारख्याचे मृत्यू काय किंमत हो किडे मुंगे. कारण भारतात नव्हे, बाबासाहेब नावाचा डंका 140 राष्ट्रात वाजतोय. आज बाबासाहेबांचा जय भीम उच्चार हा युनो मध्ये होतोय. तेव्हा बाबासाहेब हे जर आमचं आहे तर आम्ही मरताना देखील बाबासाहेब म्हणूनच मेलं पाहिजे. या शब्दावरती मी इथं थांबतो आणि कुणाला जर काही लागला असेल माझा शब्द तरी देखील मी तुमची माफी मागणार नाही. या शेवटच्या शब्दावर मी थांबतो. जय भीम, जय शिवराय. हाय तुझं नाव कुठं, हाय तुझं गाव, ते नंबर जो व्हॉट्सअपला हाय मार मला फोन, कधी चॅट वर बोल, ठेवीन जीवाचा ऑन वायफाय ग.